तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। या जगातील पहिले वैज्ञानिक, या जगातील पहिले शास्त्रज्ञ, या जगातील पहिले डॉक्टर, या जगातील पहिले मार्गदर्शक, या जगातील पहिले शास्ता, या जगातील पहिले शिक्षक, त्रिलोकपाल महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांना मी प्रथम त्रिवार अभिवादन करतो। 45 वर्ष पायी फिरून त्यांनी उपदेश लिहिला त्यांचा सद्धम्म आणि त्या सद्धम्माचा गेल्या 26 वर्षापासून प्रचार आणि प्रसार करणारा त्यांचा श्रावक संघ, त्यांना सुद्धा मी वंदन करतो, नमन करतो, अभिवादन करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमचं आयुष्य घडवलं, घडवलं, आमच्यामध्ये स्वाभिमान पेरला, आमच्यामध्ये जिवंतपणा पेरला। स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय ही तत्वप्रणाली बहाल करून आमच्या जीवनाला अर्थ उरवला। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याप्रती माझं राहिलेलं उरलेलं आयुष्य मी समर्पित करतो। बोधिज्ञान संगाराम भूमी खडकी टाकळी, तालुका जिल्हा अकोला या ठिकाणी श्रामनेर शिबिर हे दिनांक 20 नोव्हेंबर पासून सुरू झालेलं आहे आणि याचा शेवटाचा दिवस आहे 30 नोव्हेंबर। आज या शिबिराचा 9वा दिवस आहे। या 9 दिवसामध्ये आपणाला बरीचशी माहिती झालेली आहे। आपण या ठिकाणी दररोज आनापान त्याचा अभ्यास करता। आपण दररोज या ठिकाणी बुद्धपूजा, बुद्धवंदना त्याचं संगायन करता। त्यानंतर वेगवेगळ्या विषयावरती आपण भिक्खू संघाकडून धम्मदेशना श्रवण करता। ही तुमच्यासाठी एक चालून आलेली संधी आहे, कारण जीवनामध्ये संधी, तारुण्य एकदाच येत असते। ही संधी, या संधीचं तुम्ही सोनं केलं पाहिजे आणि इथे जे जे काही शिकवल्या जाते ते आत्मसात केलं पाहिजे, ते श्रवण केलं पाहिजे। ऐकणे आणि श्रवण करणे यामध्ये जमीन अस्मान इतकं अंतर आहे। नुसतं ऐकणे, परंतु ऐकून ते ध्यानात ठेवणे, ध्यानात ठेवून ते इतरांना सांगणे याला म्हणतात श्रवण करणे। म्हणजे ऐकताना आपण किती ऐकतो, ध्यानात ठेवताना आम्ही किती ध्यानात ठेवतो आणि त्याच्यापैकी आम्ही ते दुसऱ्यांना किती सांगतो यावर ते तुमचं श्रवण अवलंबून असते। जो एकाग्र चित्ताने श्रवण करतो तर त्याच्या भरपूर लक्षात राहतं
आणि तो इतरांना सुद्धा सांगतो. मग बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणे म्हणजे काय? याचंच नाव आहे बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे. तुम्ही इथे काय ऐकलं आणि ते तुम्ही किती चांगल्या प्रकारे लोकांना सांगू शकता. उद्या तुमचं चिवर उतरल्या जाईल. तुम्ही शुभ्र वस्त्रामध्ये घरी जाल. घरी गेल्यानंतर लोक उत्सुकतेनं तुम्हाला विचारतील की तुम्ही 10 दिवसामध्ये काय शिकला. त्यावेळेला तुम्हाला सांगता आलं पाहिजे की आम्ही तिथे जे शिकलो ते आमच्या हिताचं होतं, आमच्या कल्याणाचं होतं, आमच्या सुखाचं होतं, आमच्या मंगलाचं होतं. आणि त्यापैकी ज्या काही गोष्टी तुमच्या लक्षात राहतील चांगल्यापैकी, त्या तुम्ही इतरांना सांगू शकाल, जशाच्या तशा सांगू शकाल. आणि म्हणून त्यासाठीच आम्हाला इथे धम्म श्रवण करायचं आहे. आता धम्म श्रवण करणे याचे काही लाभ आहेत. धम्म श्रवण केल्याने आम्हाला किती प्रकारचे लाभ होतात? आम्हाला 15 प्रकारचे लाभ होतात जर आम्ही मन लावून धम्म श्रवण केला तर. पहिला लाभ कोणता आहे? कधीही न ऐकलेली गोष्ट आमच्या ऐकण्यात येते. तुमच्या बाबतीत असं झालं का? कधीही न ऐकलेली गोष्ट इथे ऐकण्यात येते. ऐकलेली गोष्ट अधिक स्पष्ट होते. नाही, आम्ही एखादी गोष्ट ऐकली असेल तर ती अधिक स्पष्ट होते. आमच्या मनामध्ये काही शंका असेल, काही कुशंका असेल तर त्याचं निरसन या ठिकाणी होते. ती शंका आमची दूर होते. चौथा आहे मिथ्या दृष्टी नष्ट होते. पाचवा लाभ आहे चित्त प्रसन्न होते. काय होते? प्रसन्न ऐकताना, बुद्ध वचन ऐकताना. त्याच्यानंतर आहे 6वं कुशल कर्म संचित होते. ऐकताना कुशल कर्म संचित होते. म्हणजे कसं होते? काय काय कारण आहे त्याचं? तर तुम्ही या ठिकाणी बसून ज्यावेळेस धम्म श्रवण करता त्यावेळेस तुम्ही पंचशिलाचं काटेकोरपणे पालन करता. पंचशिला काटेकोरपणे. आता पहिली गाथा आहे पाणातिपाता वेरमणी सिक्कापदं समाध्या. मी प्राणी हत्या करणार नाही, त्याऐवजी मी सर्व प्राणी मात्रावरती मैत्री करीन. मग आता इथं तुम्ही भिक्षू बोलत आहे, तुम्ही ऐकत आहात. मग याच्यामध्ये प्राणी मात्राची हिंसा होण्याचा काही संबंध येतो का? नाही. समजा यदा कदाचित एखादी मुंगी, एखादं लहान प्राणी आमच्याकडे चालत आलं तर आपण काय करतो? त्याला मारून टाकतो का? त्याला मार्ग देतो. जा बाबा तुझ्या मार्गाने जा. म्हणजे धम्म श्रवण करत असताना छोटासा प्राणी जर आमच्याकडे आला तरीही त्याला आम्ही मारत नाही. म्हणजे या ठिकाणी बसून आम्ही काया वाचा मनाने, कारण आपल्या मनातही तसंच नसतं ना, आपण कृतीही तशी करत नाही, म्हणून या शिलाचं पालन काटेकोरपणे करतो. दुसरं शील आहे अदिन्ना दाना वेरमणी सिक्कापदं समाध्या. मी चोरी करणार नाही. इथे चोरी करण्याचा काही प्रश्नच येत नाही. तिसरा आहे मी व्यभिचार करणार नाही.
तिथं व्याभिचाराचाही काही प्रश्न येत नाही, कारण इथे बुद्ध रूप समोर आहे, भिक्षू तुम्हाला सांगत आहेत, तुम्ही ऐकत आहात. त्याच्यामुळे तशी भावना मनामध्ये उत्पन्न होत नाही. जे सर्वात कठीण आहे पालन करण्यासाठी, ज्याचं नाव आहे मुसा वादा वेरमणी शिक्का पदम समाधी, म्हणजे खोटे न बोलणे, कुणाची निंदा न करणे, कुणाची चुगली न करणे, कठोर बोलून कुणाचे मन दुःखी न करणे. तर अशा प्रकारचं पाप कर्म आमच्या ज्ञान होत नाही. कारण हे आहे की आम्ही ऐकतो, त्यामुळे आमचं तोंड बंद असते. आमचं तोंड, सरळ बसा बंतेजी, आमचं तोंड बंद असते. तोंड बंद असल्यामुळे कुणाची निंदा होणे, कुणाची चुगली होणे, कठोर बोलून कुणाचे मन दुःखी होणे किंवा खोटं बोलण्याचा तर काही प्रश्नच नाही. त्या शिलाचं पालन झालं. आणि 5व्या शिलाचा तर तुमचा काही संबंधच येत नाही. नशा पाणी करण्याचा येते का काय? समजा आता पूर्वी तुम्हाला गुटख्याची पुडी खाण्याची आदत असेल, ती तुम्ही सोडून दिली असेल, आहे का नाही? इथे शिबिरात आल्यावर सोडून दिली का गुटख्याची पुडी? त्याने नशा येते ना, ते नशायुक्त पदार्थ आहे. त्यामुळे या 5ही शिलांचं पालन काटेकोरपणे काया वाचा मनाने इथे तुमचं झालं. मग याचं पंचशिलाचं पालन 5 मिनिट करणे कल्याणकारक आहे, 10 मिनिट करणे त्याही पेक्षा कल्याणकारक आहे, 15 मिनिट करणे त्याही पेक्षा महान कल्याणकारक आहे. मग तुम्ही तर इथे 10 दिवस नाही, 10 दिवस या पंचशिलाचं काटेकोरपणे पालन करीत आहात. तुमचं पुण्यकर्म किती संचित होईल? खूप संचित होईल. म्हणजे भविष्यात काय करते मग हे पुण्यकर्म? आपत्ती, विपत्ती, उपद्रव, अनिष्ट बाधा यापासून आमचं रक्षण करते. आमच्या घरामध्ये सुख शांती नांदते, आम्हाला योग्य संपत्तीचा लाभ होतो. अशा प्रकारचे फायदे यापासून होतात. 7वा आहे आमच्या ज्ञानात भर पडते. ज्ञानात भर पडते का नाही? तुमच्या पडून राहिली का? 8वा आहे चांगले ऐकण्याची सवय लागते. आतापर्यंत तुम्ही जे ऐकलं, आहे का नाही, आतापर्यंत तुम्ही जे ऐकलं ते या 10 दिवसामध्ये तुम्हाला चांगल्याच गोष्टी ऐकण्याची सवय झालेली आहे. आणि पुढे समजा आता याच्या पुढे दुसऱ्या बंदीचे काय सांगतील, याच्यानंतर काय शिकवलं जाईल, अशी एक चांगलं ऐकण्याची तुमची क्षमता आता वाढत आहे. 9 आहे याच्यामध्ये धम्मगुरुप्रती आदरभाव निर्माण होतो. आतापर्यंत आम्हाला बंदीचीच माहित होती. आमचे धम्मगुरु, त्यांची दिनचर्या कशी असते, ते काय करतात, ते कसे बसतात, ते कसे बोलतात, ते काय शिकवतात, ते कसं शिकवतात, समजावून सांगताना ते कसे मुद्दे मांडतात, यावरून काय होते? आपल्या धम्मगुरुप्रती आदरभाव निर्माण होतो. त्यानंतर 10वं महत्वाचं आहे. 10वं काय? आमची आकलन शक्ती वाढते. आकलन शक्ती वाढते. नवीन नवीन शिकण्यासाठी मन उत्सुक असते. त्याच्यानंतर आहे धम्माप्रती श्रद्धा वाढीस लागते. आता श्रद्धा हा विषय बंतेजींनी तुम्हाला शिकवलेला आहे, त्याच्यामुळे याबद्दल सांगण्याची काही जास्त आवश्यकता नाही. परंतु एक मात्र निश्चित आहे की धम्म या संदर्भाने आमची आकलन शक्ती वाढते, आमची श्रद्धा वाढीस लागते. आणि जसा जसा धम्म आम्हाला कळत जाईल तसं तसं
आमच्या मनाला समाधान वाटते, सुख वाटते, आनंद होतो. आणि दान पारमिता समजते. तुम्हाला एवढंच माहिती होतं दान आहे की नाही? आज काय केलं भंतीजींनी? दानाचे प्रकार सांगितले आहे की नाही? ते कसं फलदायी होते ते सांगितलं. त्याच्या कर्माचे 4 प्रकार सांगितले. आजपर्यंत तुम्हाला एवढंच माहित ना, दान करणे. आणि भंतीजींनी ते सांगितलं की धम्मदान कशाला म्हणावं. है आमच्या गावामध्ये गायन पार्टी येते. तुमच्या गावामध्ये येते का गायन पार्टी? गाणे म्हणतात ते. मग ते आम्ही त्यांना पैसे देतो, 10 रुपये. आमचं नाव मायकातून येण्यासाठी आमचं नाव येते. किंवा अमुक अमुक व्यक्तीनं 10 रुपयाचं धम्मदान केलं, पार्टी त्यांची आभारी आहे असं म्हणतात ना. मग हा म्हणतो अरे आपलंही नाव आलं पाहिजे, मग तोही देतो 20 रुपये आपलंही नाव आलं. तर हा जो शब्द आहे हा चुकीचा आहे. त्याचा धम्मदानाशी काही संबंधच नाही ना. धम्मदानाची व्याख्या आहे. धम्मदान म्हणजे काय? तथागतांचे तत्वज्ञान जसेच्या तसे लोकांना सांगून दुःखातून मुक्त करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे धम्मदान. याचा काही धम्मदानाशी संबंधच येत नाही. म्हणून यापुढे आम्ही लिहिताना अनेक बुद्ध विहारांच्या पेटीवर सुद्धा मी पाहिलेलं आहे धम्मदान. आता हे कोणतं धम्मदान आहे? याला काय म्हणतात? अर्थदान. याला काय म्हणतात? अर्थदान. आमिषदानामध्ये सगळं या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर इथे तुम्ही आता 13वा आहे काय आहे? मन एकाग्र होण्यास मदत होते. आता तुम्ही दररोज सकाळी आनापान करता, 1 तासभर इथे बसता, शांत चित्ताने बसता आणि काय होतं? तुमचं मन एकाग्र होते. आणि कोणत्याही गोष्टीला मन एकाग्र राहणे आणि एकाग्र असलेल्या मनातून कृती करणे हे फार कुशल कर्म आहे. तशा प्रकारचं तुम्ही इथे ते करीत असता. 14वा आहे कुशल कर्म आणि अकुशल कर्म यातील फरक जाणता येतो. कुशल कर्म आणि अकुशल कर्म यातील फरक जाणता येतो. मग कुशल कर्म म्हणजे काय? कुशल कर्म म्हणजे चांगले कर्म. कुशल कर्म म्हणजे पुण्यकर्म. आम्ही दैनंदिन आमच्या घरामध्ये, समाजामध्ये, सार्वजनिक ठिकाणी जे काही काम करतो त्यापासून आम्हाला आनंद होत असेल, आम्हाला सुख लाभत असेल, आम्हाला समाधान होत असेल तर समजून जावं आपण जे करीत आहे ते कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे, सत्कर्म आहे. मग एखादं काम करीत असताना आमच्या मनामध्ये कुठेतरी दुःख होत असेल, कोणत्या तरी कोपऱ्यात वाईट वाटत असेल, पश्चाताप होत असेल किंवा वेळप्रसंगी अश्रू गाळण्याची पाळी येत असेल तर समजून जावं आपण जे करीत आहोत किंवा आपण जे केलेलं आहे ते अकुशल कर्म आहे, दुष्कृत्य आहे, पाप कर्म आहे असं आपण समजून जावं. हे सगळं आपल्या घरातच असते. हे ज्या गोष्टी आहेत ना, कुशल कर्म आणि अकुशल कर्म याचा प्रत्यय आपल्या घरातच आपल्याला येतो. आपण समजा आपलं अंगण झाडत आहोत. एक उदाहरण, आपण काय करतो? आपल्याला कोणी सांगते का झाडू घे, झाड असं सांगते का? कोणी आदेश देते का? त्याचा कोणी पगार देते का आपल्याला? झाड तुला इतके पैसे देतो. आपलंच अंगण आहे ना ते. आपण काय करतो? आपल्याच मतानुसार आपण झाडू घेतो, त्या झाडूला व्यवस्थित करतो आणि झाडाला लागतो. झाडाला लागतो तोपर्यंत आपलं कुशल कर्म सुरू असते, है की नाही?
मग एकूण तिकडून एखादा माणूस होतो, अरे काय झाडून राहिला रे, हे काय माणसाचे झाडायचं, यात का धंदे, ठेव दे. अरे आपण काय करतो, आपण त्याच्या बोलण्यावरून आपलं मन दुःखी होते. बरोबर नाही वाटते, आपण झाडून राहिलं हे बरोबर नाही वाटते. आपण देतो ठेवून देतो. आपण काय केलं, लगेच अकुशल कर्म केलं है ना. प्रश्न असा आहे की मन माझा आहे, शरीर माझा आहे की नाही. मन माझा आहे, शरीर माझा आहे, मग दुःखी करणारा दुसरा कोण आहे तो. माझं मन दुःखी करेल, शरीर तर माझा आहे ना, माझ्या मनावरती माझा ताबा आहे ना, तो कोण आहे. म्हणून तथागत महामंगल सूक्तामध्ये म्हणतात, पुटस्स लोकधम्मे हि चित्त यस्स न कंपती, असो कनवीरज खेम एतम मंगलम उत्तम. ज्याचं चित्त सुखाने दुखाने विचलित होत नाही, ज्याचं चित्त यश अपयशाने विचलित होत नाही, ज्याचं चित्त निंदा केल्यानं स्तुती केल्यानं विचलित होत नाही, ज्याचं चित्त नफा आल्यानं तोटा आल्यानं विचलित होत नाही, हे उत्तम मंगल आहे. मग अशा प्रकारच्या लोकधर्माचा माझ्या चित्तावर काही एक परिणाम होत नाही, हे आम्ही दाखवलं पाहिजे. त्यालाच उत्तम मंगल असं म्हटलेलं आहे. तो अशा प्रकारचा म्हणजे लोकांच्या बोलण्यावरून आपलं चित्त, आपलं मन, आपलं अंतःकरण आपण दुःखी करू नये. त्याचा एक काही संबंध येत नाही. तो बोलतो आहे, तो करतो आहे, त्याचं काम तो करतो आहे, आपलं काम आपण करावं नाही का, त्याचं तो करतो आहे ना. असंच एकदा तथागत एका झाडाखाली बसले होते. एक माणूस आला आणि तथागतांना शिव्या द्यायला लागला. हे शिरमुंडे, हे दिवसभर फिरतात आणि हे फुकाचं खातात, हे असं करतात, हे तसं करतात, हे कामधंदे काहीच करत नाहीत, असं करत नाहीत, तसं करत नाहीत. घरी जातो आणि आपल्या बायकोला म्हणतो, आज बुद्धाला खूप शिव्या दिल्या मी. त्याची बायको म्हणे, अरे रे फार चुकीचं काम केलं तुम्ही, असं करायला नव्हतं पाहिजे. त्यांनी तुमचं काय बिघडवलं होतं, त्यांनी तुमचं काही नुकसान केलं का. त्याची बायको त्याला समजावून सांगते, त्याला पश्चाताप होतो, अरे हे बरोबर आहे, त्यांनी तर आपलं काहीच नुकसान नाही केलं, आपण उगाच त्यांना शिव्या दिल्या. एक संत माणूस होता, एक साधू माणूस होता. मग दुसऱ्या दिवशी जातो आणि तथागतांना म्हणतो, तथागता माझ्याच्याने खूप चूक झालेली आहे, माझ्याच्याने खूप वाईट कृत्य घडलेलं आहे, मला क्षमा करा. तथागत म्हणतात, काय झालं. म्हणे, काल मी तुम्हाला शिव्या दिल्या ना. तथागत म्हणतात, आता तू कुठून आला. म्हणे, माझ्या गावातून. नदी लागली का. म्हणे, हो. त्यात पाणी होतं का. म्हणे, हो. ते पाणी वाहत होतं का. म्हणे, हो. मग तू आज आला, कालही तू आला गावातून. म्हणे, हो. मग कालचं पाणी आज त्या नदीत आहे का. म्हणे, नाही, ते तर पुढे गेलं ना ते. हा, मग कालचा दिवस गेला. काय झालं, कालचा दिवस गेला, आज नवीन दिवस आला. हा, तर म्हणून जे या गोष्टी झाल्यात त्याच्याशी मला काय घेणं देणं नाही. तू काय म्हटलंस मला ते काय ऐकायला आलं नाही, मला काय समजलं नाही, माझा त्याच्याशी काय संबंध नाही. आणि मग तो खूप रडतो. म्हणजे एवढा मोठा संत माणूस इतक्या शिव्या दिल्यानंतरही काही बोलला नाही. आणि मग त्याला खूप पश्चाताप होतो. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की लोकांच्या बोलण्यावरून आमच्या मनावर कोणताही विपरीत परिणाम आपण करून घेऊ नये, सांगण्याचं तात्पर्य हेच आहे. मग त्यासाठी काय लागतं. त्यासाठी लागते मजबूत हृदय लागतं. मग हे मजबूत हृदय कशाने होतं. आनापान केल्याने, विपश्यना केल्याने हे चित्त
मजबूत होतं. आणि मग याचाच फायदा तुम्हाला, आता तुम्ही जेवढे श्रामनेर आहात तेवढ्यांना तुमच्या जीवनामध्ये निश्चित होईल. कारण अशाच व्यक्तीला काय म्हणतात, खूप धैर्यवान माणूस आहे तो, खूप धैर्यवान माणूस आहे तो. मग असं धैर्यवान बनण्याचं हे साधन आहे. म्हणून आम्ही याचाही अभ्यास, आता तुम्ही येतात, तुम्हाला सवय लागली, तुम्हाला सवय लागली, मग असाच अभ्यास तुम्ही घरी सुद्धा केला पाहिजे ना. हाच अभ्यास आता इथे तुम्हाला शिकवल्या गेल्यानंतर हा अभ्यास जर तुम्ही घरी केला दररोज तुमच्या घरी, तर काय होईल, त्याला तुमच्यापासूनच फायदा होईल, तुमचा फायदा होईल ना. समजा तुम्ही 10 दिवसभर बसणं, तिथे बसणं आता सोडून द्यायचे. आता रिकामं ऐकणं बोर झालं सगळं. आता मस्त फ्रेश पैकी फिरू इकडे तिकडे, असं तसं इकडे तिकडे करू, इकडे तिकडे जाऊ. हा अभ्यास जर तुम्ही सोडून दिला तर काय होईल, याचा तुम्हाला कवडीचाही लाभ होणार नाही. म्हणून याचा फायदा जर तुम्हाला पुढे अधिक पाहिजे असेल तर याचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 15वा धम्म श्रवण करण्याचा 15वा लाभ काय, धम्म मार्गावर आरूढ होता येईल. कसं आहे, धम्म मार्गावर आरूढ होता येईल. आता तुमचं मन, तुमचं चित्त हे खऱ्या अर्थानं धम्म मार्गावर आरूढ झालेलं आहे. आणि धम्म मार्गावर आरूढ होणं हे माणसाच्या हिताचं आहे, माणसाच्या कल्याणाचं आहे, माणसाच्या सुखाचं आहे. ह्याच्यासारखे धम्म श्रवण करण्याचे लाभ 15 असतात. हे 15 लाभ तुम्हाला झालेले आहेत. आणि यापुढेही जर समजा तुम्ही असंच हे सुरू ठेवलं, आपल्या गावामध्ये कोणत्या भिक्षूंना आणलं, त्यांची धम्म देशना ऐकली, तर हे लाभ, या लाभामध्ये तुमच्या वृद्धी होईल. आणि जसं जशी ते वृद्धी होईल तसं तसं तुमचं पुण्यकर्म, तुमचं कुशल कर्म, तुमचं सत्कर्म वाढीस लागेल. आणि हेच पुण्यकर्म काय करते, आमचं रक्षण करते. काय करते, आमचं रक्षण करते. संकट प्रसंगी कोणीही आम्हाला वाचवत नाही. मग कोण वाचवते, आमचं कुशल कर्म, आमचं सत्कर्म, आमचं पुण्यकर्म. त्या एका ठिकाणी एक दृश्य मी पाहिलं. एक माऊली घाई हॉस्पिटलमध्ये आली, ॲक्सिडेंट झाला, पुतण्याचा ॲक्सिडेंट झाला, कुठे लागलं असेल, काय लागलं असेल, वंदामी बनते जी चालली पुढे म्हणत. तेवढंच म्हटलं तिला फक्त. त्या माऊलीच्या पुतण्याचा अपघात झाला होता. हाताला लागलं असेल का, पायाला लागलं असेल का, डोक्याला लागलं असेल का, छातीला लागलं असेल का, हात तुटला असेल का, पाय तुटला, असा विचार करीत 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 ती हॉस्पिटलच्या दरवाजापर्यंत गेली. दरवाजापर्यंत गेल्यानंतर तिच्या मनात शेवटची शंका आली, जिवंत आहे की नाही आहे, मला खोटं तर नाही सांगितलं. असं म्हणून ती हॉस्पिटलच्या आतमध्ये जाते आणि त्याला पाहते. तर त्याला काही जास्तीचा मार लागलेला नसतो, थोडंफार खर्चटलेलं असतं आणि मुका मार असतो. आणि मग तिला खूप आनंद होतो, खूप आनंद होतो. हा, चांगला आहे, बरा आहे. आणि नकळत तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू बाहेर येतात त्याला पाहिल्यानंतर. मग त्याच्याजवळ ती गेली आणि चौकशी करू लागली, काय झालं, कसं झालं, कशाला गेला होता, इतक्या जोरात वाहन नको चालवत जाऊ, असं बोलली. ते बोलल्यानंतर शेवटी काय म्हणते ती, शेवटी ती ही म्हणते की तुझं काहीतरी पुण्यकर्म, तुझं काहीतरी कुशल कर्म तुझ्या आड आलं म्हणून तू आम्हाला दिसलास, अन्यथा या अपघातातून तुझं वाचणं मुश्किल असतं. इतका हा अपघात भयानक होता. मग त्या आईनं तसं म्हणलं का, तुझ्या बोटात सोनं आहे, तुझ्या गळ्यात सोनं आहे, तुला मरण कसं येईल, असं म्हणलं का. तुझं घर फार सुंदर बांधलेलं आहे गड्या, तू कसा मरशील, तुझ्या घरी शेतीचे काय वाहन आहे, तुला मरण कसं येईल, असं म्हटलं का.
हे सगळं जागचं जागेवरच राहील. सोनं चांदी पैसा गाडी बंगला सगळं जागेवर राहील. माणसाला जर कोणी वाचवत असेल तर त्याचं पुण्यकर्म आहे, त्याचं कुशल कर्म आहे, त्याचं सत्कर्म आहे. बाकी त्याला कोणीच वाचवत नाही. हे तेवढंच सत्य आहे, तेवढंच खरं आहे. काही लोक देवाचं नाव घेतात, त्याच्यामुळे वाचलं मी. पण ते सगळं कसं आहे, निरर्थक आहे ते. कारण निरर्थक का निरर्थक आहे की ते जगातील पहिले मार्गदर्शक, जगातील पहिले शिक्षक तथागत भगवान बुद्धांनी नाकारलं. त्यानंतर परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नाकारलं. त्यांनी नाकारल्यानंतर आम्ही स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून जास्तीत जास्त पुण्यकर्म आपल्याला कसे होतील एवढं पुण्यकर्म, कुशल कर्म, सत्कर्म आपण करीत राहावं. कारण तेच आमचं रक्षण करणार आहेत, तेच आमचं संवर्धन करणार आहेत. एवढंच या ठिकाणी सांगून मी इथंच थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना हिताचा सुखाचा मार्ग